आज आपण बघणार आहोत मोकळा लुसलुशीत असा उपमा। तर गाड्यावर मिळतो तसा आज आपण उपमा घरच्या घरी बनवणार आहोत। तर रवा किती घ्यायचा, पाणी किती घ्यायचं हे सुद्धा आज आपण बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण अर्धी वाटी एवढा जाड रवा घेतलाय। तर जाड रवा अगोदरच चांगला कोरडाच रवा भाजून घ्यायचा। तेल तूप किंवा काहीच घालायचं नाही। रवा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे उपमा सुद्धा चांगला मोकळा होतो, चिकट होत नाही। तर बघा इथे आपण रवा भाजून घेतला आणि काढून घेतला। इथे कढईमध्ये एक पळी एवढं तेल घालून घेतले, त्यामध्ये मोहरी घातली। मोहरी चांगली तडतड दिल्यावर जिरं घातले, जिरंही चांगलं तडतडलंय। अर्धा चमचा उडदाची डाळ घातली आणि तेही चांगली लाल होऊ द्यायची। उडदाची डाळ घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला चण्याची डाळ घालून घ्यायची। चण्याची डाळ आणि उडदाची डाळ घातल्यामुळे टेस्ट एकदम छान लागते। तर इथे आपण घातलाय आता बारीक चिरलेली हिरवी मिरची। आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची घालायची, कमी जास्त करू शकता। मी इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात आणि एक मोठा कांदा उभा कट करून घेतला होता, तेही घालून घेतलाय। कांदा चांगला असा उभा कट करून घेतलाय। आता हे मोकळा करून घ्यायचा आपल्याला। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा। हे बघा कांदा थोडासा लालसर झालेला आहे। आता भाजलेले शेंगदाणे घालून घेतलेत। शेंगदाणे भाजून साल काढून चोळून घेतले होते। चवीपुरतं मीठ घालून घेतले आणि सगळं आता हे परतून घ्यायचंय। आता आपण घालायचा याच्यामध्ये रवा, जो रवा भाजून ठेवलाय कोरडाच तो घालून घेतला आणि हा चांगला रवा फोडणीवरच अगोदर 2 मिनिटं परतून घ्यायचा। रवा तर छान भाजलेलाच आहे, पण फोडणीमध्ये सुद्धा चांगला परतून घ्यायचा। तर हे बघा आता रवा चांगला परतून झालाय। गरम पाणी करून ठेवलं होतं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। गरम पाणी करून ठेवायचं। अर्धी वाटी रव्याला आपण इथे 2.5 वाटी एवढं पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे उपमा छान मोकळा होतो। तर इथे जाड रवा घेतलेला आहे आपण, म्हणून 2.5 वाटी एवढं पाणी घालून घ्यायचंय। 2 वाट्या घालून झाले बघा। आता अर्धी वाटी राहिलेलं मी घालून घेतलंय। पाणीही चांगलं कडकडीत गरम करून घेतलं होतं। आता ही सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि यावर झाकण ठेवून घ्यायचंय। उपमा करताना नेहमी पाणी कडकडीत घालायचं, म्हणजे उपमाही चांगला मोकळा होतो, अगदी मऊ मोकळा लुसलुशीत होतो, चिवट चिकट होत नाही। तर याच्यावर आता आपण झाकण ठेवून घेतले। 2 मिनिटानंतर बघा छान छान मोकळा मऊ लुसलुशीत असा उपमा तयार झालाय। उपमा किंवा उपीट काहीही म्हणा। तर याच्यात म्हणजे आता आपल्याला घालायचे अर्धा चमचा साजूक तूप। तूप घातल्यामुळे छान चवी येते। तर अर्धा चमचा तूप घालून घेतले। परत हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। तर 4 जणांना पुरेल एवढा मस्त नाश्ता तयार आहे। तुम्हीही नक्की करून बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा उपमा तयार आहे। आता मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते सुद्धा किती मोकळा आणि मऊ लुसलुशीत झालाय ते। अगदी मऊ मोकळा लुसलुशीत असा उपमा तयार झालाय। तुम्हीही नक्की करून बघा। चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद।